चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवनी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता वगुण मिळे चिना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम, पानो महासायक चारुचापम, नमामि रामं रघुवंशनाथं. मंगल भवन मंगलहारी, वंश दशरथ आजेर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जे कपीस त्यों लोक बुझागर. रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन. सुनना मेरी पुकार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं. अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कवनी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. विठाला 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 परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर, अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तळिद्वित विनिंदित पीतांबरधारी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय
साधूचं संतांचं नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर म्हणताय. विठाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने अनादी कालापासून चालत असलेला हा दिव्य आणि भव्य उत्सव अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव सोहळा याही वर्षी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी निमगावकर आपल्या सर्व ग्रामस्थांच्या अथक आणि अनमोल सहकार्याने सर्व ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते मंडळी महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने हा सुंदर आणि गोड सोहळा संपन्न होत असताना चालू वर्षाची तृतीय दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने या सेवेचं निमंत्रण मला वाटतं जवळजवळ 1 वर्षापूर्वी मला देऊन ठेवलेलं होतं. आदरणीय आमचे मुळे महाराज आणि विशेषत्वानं या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्यामुळे मला इथे येणं शक्य झालं आमचे पानसरे बंधू यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मला इथे येणं शक्य झालं. वास्तविक अत्यंत सुंदर आणि गोड असा कार्यक्रम आपण सर्वांनी ग्रामस्थ मंडळींनी सर्वांनी एकत्रित येऊन गोड असं स्वरूप या उत्सवाला प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं सज्जन हो, गावाचा उत्सव गावाचा सप्ताह म्हणजे गावाचं नाक असतं. तुमच्या प्रत्येकाच्या अकाउंट सीटमध्ये तुमच्या पासबुकमध्ये प्रत्येकाच्या किती बँक बॅलन्स आहे हे कुणी बघायला येणार नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडं किती धन आहे, तुमचं वैभव किती आहे हे कुणी बघायला येणार नाही. गावाची श्रीमंतीन गावाची संपत्ती गावाच्या सप्ताहानं कळत असते सज्जन. गावाचा उत्सव जेवढा मोठा त्या गावातली माणसं तेवढे मोठ्या मनाची असं म्हणायला हरकत नसतं. अत्यंत दृष्ट लागेल असा सुंदर सोहळा आपण करताय. माझ्या हनुमंतरायाचं पवित्र प्रांगण आहे. जिवंत आणि जाज्वल्य मूर्ती माझ्या हनुमंतरायाची, जिथे मंदिरामध्ये गेल्याबरोबर अंगाला स्फुरण येतं सज्जन हो, चेतना जाग्या होतात. असं हे परम पावन ठिकाण आहे. आणि अशा या परम प्रसन्न वातावरणामध्ये गोड चालू असलेला हा उत्सव सोहळा, या सोहळ्यासाठी गोड सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी सुंदर अशी चाल ज्यांनी गायली आदरणीय हरिभक्तपरायण श्री आपल्या गावाचं वैभव भूषण चिंता म्हणजे महाराज आपल्या चरणी वंदन आहे. त्याचबरोबर आदरणीय विजयजी महाराज आपल्याही चरणी वंदन आहे. त्याचबरोबर दोघंही गोड मृदंगवादक, अत्यंत जाणकार आणि तयारीचे मृदंगवादक आहेत आदरणीय मयूरजी महाराज. वा, मोरासारखी चपळत आहे तुमच्या हातामध्ये. तुम्हालाही मनापासून वंदन आहे. आणि आदरणीय विठ्ठल महाराज आपल्याला सुद्धा मनापासून वंदन आहे. गोड सर्व गावातील भजनी मंडळी गायनाचार्य मंडळी आपण सगळ्यांच्या चरणी मी माझं मस्तक टेकवतो. गेल्या अनेक वर्षापासून या सप्ताहाला अगदी सजग आणि जागृत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं आपल्या गावातीलच असणारे आदरणीय आमचे सानप बाबा, मला वाटतं बऱ्याच 2-3 ठिकाणी कीर्तनाला ते आमच्या या परिसरामध्ये माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. आणि आपण सर्व रसिक श्रोते सज्जन आपल्या सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. भक्तिमती मातांच्या चरणीही मनस्वी वंदन करतो. वास्तविक अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मी यासाठी म्हणेल, कारण डोम जिथं असतो, पत्राचा शेड जिथं असतो, तिथं साऊंड सिस्टम लागणं म्हणजे जवळजवळ 99% चान्सेस तिथे कमीच असतात. पण इथे 99.9% साऊंड सिस्टम ओके लावली आमच्या दादांनी. जिथं जवळजवळ 100% साऊंड सिस्टम कोलॅप्स होऊन जाते. कीर्तनकाराचं कीर्तनही जिथं कोलॅप्स होऊन जातं. पण खरोखर त्यांनी इथं मला कानात येऊन सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मला सांगा. परंतु आता मला असं वाटतंय तुम्ही मला सांगा म्हणले मोठ्या मनाने, पण मला नाही वाटत तुम्हाला काही सांगावं म्हणून. अत्यंत गोड तुम्ही ऑपरेटिंग करता. तुम्हाला सुद्धा मनापासून वंदन करतो. अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड अभंग आहे सज्जन हो. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय साधूचं जीवन, संतांचं जीवन, नाम सज्जनाचं जीवन आपल्या सर्वांच्या समोर मांडतायत. कीर्तन ऐकत असताना सगळ्यांना विनंती, अंतकरणाचे कान करून ऐका. एक शब्द जर कीर्तनातला सुटला तर पुढचं कीर्तनात काय बोललं हे काही कळणार नाही.
विनाकारण असं वाटायला नको तुम्हाला सुद्धा की कीर्तन झालंय गड्या, पण आम्हाला काही समजलं नाही आणि कुणी म्हणायला नको महाराजांना बी कीर्तन जमलंच नाही, फार दूरवरून वर्षभरानं अगोदरच तारीख घेऊन ठेवली होती. कीर्तनामध्ये सावधानता फार महत्त्वाची आहे बघा. अवधानाबरोबर सावधानताही महत्त्वाची आहे. अत्यंत गोड वेळ आहे. 7 ते 9ची वेळ ही फार सुंदर वेळ असते. माणसं सगळे प्रसन्न असतात. ऐका, माझे तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सज्जन हो, साधूचं जीवन, संतांचं जीवन, नाम सज्जनाचं जीवन आपल्या समोर मांडतायत. कुणाला म्हणावं साधू, कुणाला म्हणावं संत, कुणाला म्हणावं या जगामध्ये सज्जन, काय लक्षणं आहेत त्यांची, कसं ओळखावं मी त्यांना. माझ्या तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून सज्जन हो, त्या साधू जीवनाला, संत जीवनाला, सज्जनाच्या जीवनाला ओळखण्यासाठी माझ्या तुकोबारांनी अभंगातून अनेक प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. त्या उपमा देत असताना तुकोबाराय सज्जन हो, विशेष अशी एक उपमा माझ्या तुकोबारांनी दिली आहे. ती उपमा आहे बघा चंदनाची उपमा. तुकोबाराय म्हणतात त्या साधूचं, सज्जनाचं नाम, संतांचं जीवन हे चंदनाप्रमाणे. चंदनाची उपमा देण्याचं कारण काय हो, ऐका, लक्ष द्या. त्याचं कारण असं आहे सज्जन हो, तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, बारीक बारीक स्वर वाढत चला तुम्ही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तुकोबाराय म्हणतात सज्जन हो, संतांच्या ठिकाणी जे गुण आहेत ते चंदनाच्या ठिकाणी दिसतात, म्हणून संतांचं जीवन चंदनाप्रमाणे. चंदनाप्रमाणे उपमा देण्याचं कारण असं आहे सज्जन हो, त्या चंदनाच्या ठिकाणी अनन्य साधारण अशी काही गुण आहेत. लक्ष देऊ नये का. या जगाच्या मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो सज्जन हो, तर 2च गोष्टी अशा आहेत ज्या तोळ्यावर विकल्या जातात. एक तर सगळ्यांना माहिती आपल्याला सोनं तोळ्यावर विकल्या जातं, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण दुसरी गोष्ट जर कोणती असेल तोळ्यावर विकणारी, तर ती आहे चंदन. आता काही माणसं म्हणतील मुळे महाराज आमच्याकडे तर मोठमोठे लाकडं आहेत चंदनाचे, आमच्या शेतामध्ये बांधाला वड्याला चंदनाचे झाडच आहेत. मग जर ते चंदन तोळ्यावर सोन्याच्या भावात विकल्या जात असेल तर काही माणसं म्हणतील आम्ही आजच करोडपती आहोत. पण तसं नाही. आपल्याकडे ज्याला आपण चंदन म्हणतो ना, ते चंदन नाही, ओरिजिनल चंदन ते नाहीच. तू म्हणाल महाराज मग ओरिजिनल चंदन आपल्याकडे जे असतं ते नाही म्हणावं, तर मग ओरिजिनल चंदन आहे कुठं. शास्त्रकारांनी सांगितलं सज्जन हो, ओरिजिनल जे चंदन आहे, ज्याला तोळ्यावर विकल्या जात आहे, ज्याला अनन्य साधारण असं महत्व आहे, ते चंदन आपल्याकडे भेटत नाही. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये मलयागिरी नावाचा पर्वत आहे. त्या मलयागिरी पर्वतावर एवढं चंदन आहे सज्जन हो. आपल्याकडच्या या मायमावल्या चुलीमध्ये पाणी तापवायला इंधन सरपण म्हणून आपण ज्या लाकडाचा वापर करतो, लिंबाच्या वाबळीच्या लाकडाचा वापर करतो. पण शास्त्रकार म्हणतात त्या मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या माता भगिनी ओरिजिनल चंदनाच्या लाकडाचा, तोळ्यावर विकणाऱ्या चंदनाच्या लाकडाचा वापर चुलीमध्ये सरपण म्हणून करतात. आहे का त्यांना काही महत्व त्याचं. म्हणून मला वाटतं तेव्हापासून मन पडलेले, जिथं पिकतं तिथं विकत नाही. जास्त प्रमाणात एखादी वस्तू सहज जर उपलब्ध होत असली की त्याचं मोल माणसाला कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचय झाला की अवज्ञा ठरलेली असते सज्जन हो. कशाप्रमाणे बघा, एखादा पाहुणा जर वर्षानं 2 वर्षानं जर आपल्या घरी आला, जावाई बापू जर 2 वर्षानं घरी आला, तर किती थाट असतो त्याचा. या माता मावल्यांना विचारा किती आनंदानं त्याचं स्वागत केलं जातं त्या पाहुण्याचं, त्या जावयाचं. वर्षानं 2 वर्षाने जर आपल्या घरी पाहुणा येत असेल तर त्याचा पाहुणचार सुद्धा तशाच पद्धतीचा होतो. पण तोच पाहुणा, या माय मावल्यांना विचारा, तोच पाहुणा जर गावातला जावाई असेल, गावात राहणारा, तर तो पाहुणा घरी जर आला ना, आमच्यासारख्या महाराजांनी म्हणलं हो मावशी तुमचा जावाई दारात बसलाय, जरा पाणी द्या त्यांना. त्या म्हणतात जाऊ द्या महाराज, रोजच मडन त्याला कोंडड. पाणी सुद्धा देत नाहीत, ग्लासभर पाणी सुद्धा भरू देत नाहीत. का? त्याचं कारण आहे अतिपरिचयात अवज्ञा. कशाप्रमाणे संतत गमनात अनादरो भवती. आणि मग शास्त्रकारांनी सांगितलं कशाप्रमाणे अनादर होतो. मग शास्त्रकार सांगतात मलया भिल्ल पुरंद्रैहि चंदनम काष्ट इंधनम कुरुते. मलयागिरी पर्वतावर राहणाऱ्या महिला त्या ज्याप्रमाणे ओरिजिनल चंदनाच्या लाकडाचा काष्टाचा वापर चुलीमध्ये इंधन सरपण म्हणून करतात. मला तुम्हाला हे सगळं याच्यासाठी सांगायचंय सज्जन हो की ते चंदन जे आहे, तोळ्यावर विकणारं चंदन, त्याला तोळ्यावर का विकल्या जातं, त्याला एवढा सोन्याचा भाव त्या चंदनाला काय, हे बी मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊ नये का.
चंदनाची उपमा देण्याचं कारण त्याच्या ठिकाणी विशिष्ट असे गुण आहेत. लक्ष देऊन ऐका सज्जन हो, या जगामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. या जगामध्ये त्यांना किंमत आहे, त्यांना या जगात मार्केट आहे, या जगामध्ये विशिष्ट अशा प्रकारचा दर्जा त्यांचा आहे. जर आपण पाहायला गेलो या जगामध्ये सज्जन हो तर हिऱ्याला किंमत आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आज एक एक हिरा अरबो खरबो रुपयाला विकला जातोय. सुरत सारख्या शहरामध्ये हिऱ्याच्या मार्केट आहेत मोठमोठ्या. हिऱ्याला या जगात किंमत आहे, सोन्याला या जगात किंमत आहे, लोण्याला या जगात किंमत आहे. झाडांचा विचार केला तर चंदनाच्या झाडाला किंमत आहे, आणि माणसाचा जर विचार केला सज्जन हो तर या जगामध्ये सज्जनाला किंमत आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज त्या सज्जनाने काय स्वतःची किंमत स्वतःच वाढवली का? हिऱ्यानं हिऱ्याचं महत्व स्वतः वाढवलं का? नाही. शास्त्रकार म्हणतात हिरा हिऱ्याची किंमत वाढवत नाही, लोणी लोण्याचं महत्व सांगत नाही, सोनं सोन्याची किंमत सांगत नाही, चंदन चंदनाचं महत्व जगाला सांगत नाही, आणि सज्जन सज्जनाची किंमत स्वतः जगात वाढवत नाही. मग कुणी वाढवली या सगळ्यांची किंमत? शास्त्रकार सांगतात सज्जन हो, या जगात हिऱ्याला किंमत आहे, पण हिऱ्याची किंमत वाढवण्याचं काम या जगात कुणी केलं? गारांनी केलं. गारा कळतात ना? गारांनी हिऱ्याची किंमत वाढवली, ताकानं लोण्याची किंमत वाढवली, कडुलिंबाच्या झाडानं चंदनाच्या झाडाचं महत्व वाढवलं, आणि दुर्जनांनी सज्जन हो सज्जनाचं महत्व वाढवलं. त्या सज्जनाला विचारा, ते म्हणतात आमचं महत्व आम्ही नाही वाढवलं. आज एखादा साधू दिसला, मुळे महाराज एखादा संत एखादा महात्मा जर आपल्याला दिसला तर आपसुकच माणसाचं मस्तक त्याच्या चरणाकडे झुकल्याशिवाय राहत नाही. का त्या साधूच्या जीवनाला एवढं महत्व प्राप्त झालंय सज्जन हो? कशामुळे? त्याचं कारण एकच आहे, त्या संतांच्या जीवनामध्ये किंमत त्या संतांना मिळाली आहे. आज त्याचं कारण संत नाहीत. संतांना विचारा, आज तुमचं जीवन आदरणीय वंदनीय पूजनीय झालेलं आहे, आज एवढी तुमची पूजा केल्या जाते, त्याचं कारण काय? संतांना विचारा. माझे तुकोबाराय म्हणतात आमचं महत्व, आम्हा साधूचं महत्व, आम्हा संतांचं महत्व आम्ही नाही वाढवलं. आमचं महत्व वाढवण्याचं काम या जगात दुर्जनांनी केलंय. तुकोबाराय म्हणतात असो खलाई से फार आमातयाचे उपकार करीती पातकाची धुनी मोल न घेता साबण. तुकोबाराय म्हणतात असे दुर्जन खल म्हणजे दुष्ट माणसं या जगामध्ये असले पाहिजेत. महाराज कशासाठी असले पाहिजे सांगा ना? तुकोबाराय म्हणतात ते दुर्जन माणसं काय करतात? आम्हा सज्जनाची निंदा करतात. दुर्जन माणसं सज्जनाची निंदा करतात सज्जन हो, आणि निंदा केल्यामुळे दुर्जनानं सज्जनाची निंदा केल्यामुळे सज्जनाचं पाप धुवून जातं, आणि त्या दुर्जनाच्या डोक्यावर जाऊन बसतंय. फुकट मध्ये फ्री ऑफ चार्ज मध्ये दुसऱ्याचं पाप आपल्या मस्तकावर घेण्याचं काम करणारे दुर्जन, त्यांचे उपकार आहेत आमच्यावर. अरे एखाद्या शिष्याला सांगितलं जरा कपडे धुवून आणा, तो म्हणतो महाराज साबण लागल. धोब्याला जर सांगितलं जरा कपडे इस्त्री करून आणा, ते म्हणतील पैसे लागतात. तुकोबाराय म्हणतात हे दुर्जन माणसं आमच्याकडून साबणही मागत नाहीत आणि पैशाची अपेक्षा करत नाहीत. फ्री ऑफ चार्ज मध्ये आमचे पाप रूपी कपडे धुवून देण्याचं काम करतात. मोल न घेता साबणी, पैसे मागत नाही, साबण मागत नाहीत, फुकट मध्ये पाप रूपी कपडे निंदा आमची करतात आणि आमचेच पाप धुवून काढण्याचं काम करतात. म्हणून सज्जनो मला वाटतं समाजामध्ये एक मन पडलेले, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. कुठं असलं पाहिजे सानप महाराज? महाराष्ट्रात नाही कामाचा जो कुठं असला पाहिजे? शेजारी असला पाहिजे निंदा करणारा माणूस. हे पहा सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा माणसाने सोडून दिली पाहिजे. एखादा तरी निंदा करणारा मागं नाव ठेवणारा पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. निंदा तसं निंदा करूच नाही, निंदा करण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. शास्त्रकार सांगतात परनिंदा सम अघन गरेसा, दुसऱ्याची निंदा करण्यासारखं पाप जगात दुसरं कोणतं नाही. निंदा तोंडानं करू बी नाही, कानानं निंदा ऐकू बी नाही कुणाचं. तोंडानं निंदा करण्यासारखं करण्या इतकं पाप
आणि कानानं निंदा ऐकणं दोन्ही बी सारखंच पाप आहे. तोंडानं कोणाची निंदा करू बी नाही, कानानं कोणाची निंदा ऐकू सुद्धा नाही. कुणी जर आपल्या जवळ निंदा करत असेल तर कानात बोट घालून श्रवण मुदिनत चलिय पराई, तिथून निघून जाऊ माणसाने. परंतु निंदा करणारा पाहिजे. कशासाठी पाहिजे? निंदक पाहिजे. निंदकाशिवाय सज्जन हो माणसाचं जीवन उंची गाठू शकत नाही. लक्षात घ्या. तुम्ही सगळे शेतकरी मंडळ आहेत, तुम्हाला सगळ्याला अनुभव आहेत. तुमच्याकडं विशेष असं पीक पावसाळ्यातलं कोणतं असतं? बोला ना. पावसाळ्यात कांदे, हा, टोमॅटो. बघा आता टोमॅटोचं पीक ज्या वेळेला तुम्ही टोमॅटो शेतामध्ये नेऊन लावता, अगदी त्याला वर्म केले असतात, सगळी पद्धतशीर पद्धतीनं सगळी सुंदर व्यवस्था केलेली असते. ते ज्या वेळेला आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये टोमॅटो नेऊन लावतो, टोमॅटोचे झाडं आपण नेऊन लावल्यानंतर 1-1.5 महिन्यानं जर आपण गेलो शेतामध्ये तर त्याची वाढ चांगली झालेली असते. गुडघ्याला मांड्याला लागले असतात, कमरे लागतात काही काही झाडं. मग आपण त्याला खत पाणी हे सगळं देत असतो आपण त्याला, ते सगळं त्या झाडाला भेटतंय. पण ऐका सज्जन हो, आपण लावलेले असतात ते टोमॅटो लवकर मोठे व्हावेत म्हणून लावलेले असतात. त्याला चांगले फुलं यावेत म्हणून आपण लावलेले असतात. ते लावलेले असतात म्हणून त्याची वाढ होते. पण ऐका, लावल्यानंतर 1-1.5 महिना तुम्ही जायचंच नाही शेतामध्ये, आणि 1.5 महिन्यानंतर जाऊन बघायचं तुम्ही लावलेल्या टोमॅटोची वाढ जास्त आहे का न लावलेलं बिना कामाचं बेकार गवत त्याच्या अवतीभोवती उगवलेलं त्याची वाढ जास्त आहे. कोणाची? ज्या गवताची गरज नाही ते गवत जास्त वाढत आहे. बरोबर आहे ना. आपण जर आपल्या झाडाला खत टाकलं तर ते त्यालाच जास्त ओढून घेते. मग हुशार शेतकरी काय करतो? त्या आपण लावलेलं जे झाड आहे, आपण लावलेला पौधा, त्याला चांगले फुलं फळं लागले पाहिजे याच्यासाठी ज्या मध्ये ज्या सऱ्या असतात, तासं असतात, त्या तासाच्या मध्ये उगवलेलं बिना कामाचं जे गवत आहे ना, तो कचरा ते गवत शेतकरी त्याला काढून घेतो, पाळी मारतो, त्याच्यात वखर घालतो आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण एक लक्षात घ्या, काही गवत असं असतंय बघा चिकट, ते त्या झाडाच्या बुडाला जाऊन बसते. ते पाळीनं निघत नाही, ते वखरानं निघत नाही, पुन्हा आणखी कोणते अवजार असतील ते कोणत्याच अवजारानं निघत नाही. मग ते तुमच्या डिपार्टमेंटमधलं कामच नाही. ते गवत काढायचं कोणाचं काम आहे? यांचं काम आहे, महिला मंडळी. मग त्या कसं काढतात? त्याला वखर घालतात का? नांगर घालतात का? नाही. मग छोटं काम आहे, त्याच्या हातात त्याचं हत्यार म्हणजे खुरप. बरोबर ना, खुरपच म्हणतात का? हा. मग खुरप घेऊन त्या शेतात जातात. हो, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? खुरपणं, निंदणं. काही भागात त्याला खुरपणं शब्द आहे, काही भागात त्याला निंदणं आहे. आपल्या परिसरात इकडं त्याला निंदणंच म्हणतात. हा. ते जे बिना कामाचं बेकार गवत आहे ना सज्जन हो, आपण लावलेलं झाड मजबूत झालं पाहिजे याच्यासाठी ते बिना कामाचं बेकार गवत निंदलं पाहिजे. तसं आपल्या जीवनात सुद्धा जे काही वाईट अवगुण दुर्गुण असतात ना, त्याला सुद्धा कुणीतरी निंदणारं पाहिजे. हे माझे शब्द नाही, तुकोबाराय म्हणतात. निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी जतन. निवडावे तन शेती करावी जतन. शेतीचं जतन करण्यासाठी तण निंदलं पाहिजे. तसं निंदक पाहिजे, दुर्जन पाहिजे, दुष्ट पाहिजे, त्याच्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, जर आपल्या जीवनामध्ये असा यदा कदाचित जर कधी आपल्या जीवनात दुर्जन आलाच, जर एखादा निंदक एखादा दुष्ट माणूस आला तर त्याचा तिरस्कार करू नका, त्याची अवहेलना करू नका, त्याचा अपमान करू नका. संत म्हणतात उलट त्याला आदरानं घरी घेऊन जा, प्रेमानं जेवू घाला, आनंदानं वाट लावा. तुका म्हणे त्याचा स्वर द्या. हो,
वाजाच्या भानगडीत पडू नका तुम्ही, आता नुसतं सूर द्या. प्रीती आदर करासाचा, प्रेमाने आदराची वागणूक त्याला द्या. कुणाला? बोला ना, दुर्जनाला. तुकोबारा म्हणतात त्याचा तिरस्कार करू नका, अपमान करू नका. का? कारण त्या दुर्जनाचे सज्जनावर उपकार आहेत. आम्हा संतांवर जे उपकार जर कोणाचे असतील तर तुकोबारा म्हणतात त्या दुर्जनाचे उपकार आहेत. ऐका लक्ष देऊन, दुर्जनाचे उपकार हे तुमच्या आमच्यावर असतील यात नवल नाही सज्जन हो. संतांनी म्हणावं आमच्यावर दुर्जनाचे उपकार आहेत, आणि माझ्या भगवंतानं म्हणावं माझ्यावर दुर्जनाचे उपकार आहेत. देवांनी म्हणावं देवांनी सज्जन हो. स्वतः भगवंतानं म्हणावं दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहेत. एक गोड प्रसंग सांगतो ऐका तुम्हाला. रामरायाचा पवित्र दरबार आहे. सुंदर प्रसंग आहे बघा. चित्रकूट पर्वतावर सकाळी सकाळी भगवान रामजी बसलेले आहेत. पांढऱ्या शुभ्र दगडाच्या शिळेवर बसलेले आहेत. त्या दगडाच्या शिळेवर राम आणि लखन भैया दोघं बसलेले असताना जंगलामधून एक भिल्ल, एक वनवासी धावत आला. आणि आल्याबरोबर त्यानं परमात्म्याला एक निरोप दिला. जसा धावत आला तसा सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए अवधवासी लोग आ रहे हैं प्रभु. रामजीनं ऐकलं सज्जन हो, अयोध्यावासी लोक मला भेटायला येतात तिथे या चित्रकूटावर. एवढा आनंद माझ्या राघवाला झाला सज्जन हो. त्याचं कारणही तसं होतं. वनवासाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या रामजीला अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना, त्या वेळेला अयोध्यावासी लोकांची आठवण झाली की माझ्या राघवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा यायच्या सज्जन हो. जब जब राम अवध सुधी करही, तब तब बारी बिलोचन भरही. अयोध्यावासी लोक आलेत. आनंद झाला माझ्या रामजीला. आनंदाचे अश्रू डोळ्यात आले सज्जन हो. तो भिल्ल जातो ना जातो तर पुन्हा आणखी एक जण आला. एकायस कहा बहोरी सेन संग चतुरंगिनी थोरी. एक जण धावत आला सज्जन हो. आल्याबरोबर सांगू लागला, प्रभु आपको मिलने के लिए, प्रभु केवल अवधवासी लोग नहीं प्रभु, आपकी तीनों माताएं और आपके प्राण प्रिय भरत महाराज आपको मिलने आ रहे हैं. ओ माझ्या तीन माता मला भेटायला येतात. माझा प्राण सखा, माझा प्राण प्रिय भरत मला भेटायला येतोय. अरे माझ्या रामजीनं ऐकल्याबरोबर ज्या दिशेने लोक येत होते ना, रामजीनं त्या दगडावरून उडी मारली खाली. ज्या दिशेने लोक येतात त्या दिशेने भगवान रामजी धावू लागले. सगळ्या लोकांनी पाहिलं रामजी आपल्याकडे धावत येतात. प्रत्येकाच्या नजरा रामावरती खिळल्यात. प्रत्येक जण मनामध्ये अंदाज लावू लागला. प्रत्येक जण मनामध्ये विचार करू लागला की आता आल्याबरोबर सगळ्यात पहिलं भगवान रामजी आपल्या जन्म देणाऱ्या कौशल्या मातेला कडकडून मिठी मारतील. पण मायबाप जसं माझे रामजी धावत आले ना, ऐका लक्ष देऊन, रामजी जसं धावत आले सज्जन हो, आल्याबरोबर रामजी कौशल्या मातेकडे नाही वळाले. अरे ज्या कैकेयीने 14 वर्ष वनवास दिला त्या कैकेयीकडे भगवान रामजी वळाले. त्या कैकेयीच्या पायावर डोकं टेकून तिचं दर्शन घेण्यासाठी खाली वाकले. तेवढ्यात बाजूने आवाज आला, नहीं भैया भैया इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ, पाप लगेगा भैया. ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है भैया, ये सर्पिनी है. इस पापिनी के पैरों को तुम मत छुओ. रामजीनं माग पाहिलं वळून सज्जन हो. आवाज होता भरताचा. भरताचा आवाज होता. माझ्या रामजीनं मागे वळून पाहिलं. रामजी म्हणतात, अरे नहीं भरत, तू कहता ये रघुकुल का नाश करने वाली है, ये कलंकिनी है, सर्पिनी है, पापिनी है. अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है, माँ. अरे भरत, ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है, जननी. सज्जना हो, माँ, आई आपण कोणत्याही स्त्रीला म्हणू शकतो. पण रामजी म्हणतात भरता ही माझी जननी आहे. जननी जननी कुणाला बी म्हणल्या जात नाही सज्जन हो. जननी तिलाच म्हणल्या जातं जिने जन्म दिलाय, तिलाच जननी म्हणण्याचा अधिकार आहे. रामजी म्हणतात, अरे भरत ये केवल इस राम की माँ नहीं, ये राम की जननी है. अरे भरत ये केवल इस राम की जननी नहीं, सबंध रामायण को जन्म देने वाली ये पूरे रामायण की जननी है. अरे भरत, ये
यदि ये कैकई न होती तो ना राम होता ना रामायण होती. आज प्रत्येकाच्या मनामध्ये राम मंदिर झालंय अयोध्येत. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आहे सज्जन हो. 22 जानेवारीच्या अगोदर प्रत्येक जण एकच फक्त गाणं म्हणायचं. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. मेरे जन्मों के भाग आज जाग जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग सब खुल जाएंगे, राम आएंगे. हो जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए. प्रेम कोई हम और न जाने. प्रेम कोई हम और न जाने. राम से रूठे राम से माने. हो राम सिया की करुण कहानी. एक है चंदन एक है पानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. भगवान राम जी म्हणतात, अरे भरत तू कहता ये पापिनी है, ये रघुकुल का नाश करने वाली है. अरे नहीं भरत, ये तो मेरी माँ है, ये मेरी जननी है. और ऐसी जननी इस संसार में दुर्लभ है. सुनु जननी सुनु जननी. स्वर जरा बाबा. सुनु जननी सोई सुत बड़ भागी. जो पितु मातु चरण अनुरागी. रामजी म्हणतात, अरे भरत जरी काही नसती तर मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायुसुतो. सख्यम चापि त्वदगम नृपते चापि सौमित्रो भक्ते. सीता सत्वम निज भुज बलम वैरिना वैरी भाव. एको सर्वम तव चरणयोः मातुरेव प्रसाद. अरे माझ्या बापाचं राजा दशरथाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळालं फक्त या कैकईमुळे. अरे भरत, जानकी माता किती पवित्र या जगाला कळालं या कैकईमुळे. भरता तुझा अगाध महिमा जगाला कळाला या कैकईमुळे. शत्रूशी कसं वागावं हे मला कळालं या कैकईमुळे. अरे माझ्या हनुमंतरायाची ताकद जगाला कळाली या कैकईमुळे. जर ही कैकई नसती तर आज ना राम असता ना रामायण नसते. कोण म्हणतं सज्जन होय? जगाचा बाप असणारा परमात्मा राम. रामाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत हे सज्जन हो. पण जगानं मात्र ज्या कैकईला दुर्जन म्हणलंय, जगानं ज्या कैकईला पापिनी म्हणलं, जगानं ज्या कैकईला दोष दिला आणि सगळ्या जगानं तिच्या मस्तकावर रामाला वनवासाला पाठवण्याचा दोष दिला. पण सज्जनाव एक लक्षात घ्या, देवानं आपल्याला तोंड दिलंय म्हणून कोणालाही नावं ठेवून मोकळं होऊ नका. जरा विचार करून विचारपूर्वक सगळ्या गोष्टीची शहनिशा करून माणसानं नाव ठेवलं पाहिजे. तसं कोणाला नाव ठेवूच नाही. पण जरी ठेवायचं तर पुढचं पात्र पूर्ण जाणल्याशिवाय लोक कैकईला नावं ठेवतात, लोक राजा रावणाला नावं ठेवतात. अरे रावणाच्या पायाच्या नखाची धूळ सुद्धा नाही आपण ध्यानात घ्या. काही लोक तर त्या रावणाला रावण बी नीट म्हणत नाहीत, रावण्या म्हणतात. रावण्या याचा आजाचही जणू त्यो. कैकईला आज कैकई इतकी बदनाम झाली सज्जन हो. किती बदनाम झाली कैकई. महाराज त्या कैकईचं नाव कोणी घेत नाही, तिचं नाव कोणी ठेवत बी नाही. आहे का तुमच्याकडे गावात एखादी असली तर सत्कार करू आपण तिचा. कीर्तन झालं एक बी सापडायचं नाही सानप बाबा, आहे का? चुकून बी नाही सापडायची. पण एक लक्षात घ्या सज्जन हो, जगानं ज्या कैकईला दोषी ठरवलं, संबंध जगानं ज्या कैकईला सज्जन हो दुर्जन म्हणून घोषित केलं,
पण माझ्या रामजीनं म्हणावं त्या दुर्जन जरी असली ना जगाच्या नजरेत कैकई, तिचे माझ्यावर उपकार आहेत. आता कैकईचे रामावर काय उपकार आहेत, एक 2 मिनिटामध्ये तुम्हाला एक कधीच न ऐकलेलं त्याचा इतिहास सांगताय का. कथा तर सगळी रामकथा जगाने दुनियाला माहिती आहे सज्जन. पण रामजी का त्या कैकईचे उपकार म्हणतात मी काय सांगतोय तुम्हाला. संतांनी म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत, देवानं म्हणावं दुर्जनाचे आमच्यावर उपकार आहेत. मग देवावर असे काय उपकार आहेत त्या कैकईचे सज्जन हो, ऐका लक्ष देऊन. ज्या वेळेला दशरथ महाराज कैकईचा हात मागायला तिच्या बापाच्या घरी गेले त्यावेळेला तिच्या बापानं शब्द दिला, महाराज तुमचं वय आणि माझ्या पोरीचं वय जर बघितलं तर आज खूप अंतर आहे, पण तरी सुद्धा माझ्या घरी तुम्ही माझ्या मुलीचा हात मागायला आलात, तुम्ही नाही म्हणू शकत नाही मी तुम्हाला. मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात द्यायला तयार आहे, पण अट अशी आहे माझ्या मुलीच्या पोटी जन्माला आलेला पहिला पुत्र त्याला जर अयोध्येचा भावी सम्राट, अयोध्येचा राजा म्हणून जर तुम्ही त्याला राजगादीवर बसवायला तयार होत असाल तर माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देतो, अन्यथा नाही. राजा दशरथानं सज्जन हो सासऱ्याला वचन दिलं. कुणाला? कैकईच्या बापाला. काळ निघून गेला, तुम्हाला इतिहास सगळा माहिती आहे. कुणालाच पुत्र प्राप्ती झाली नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ केला, 4 मुलं झाली. दशरथ महाराजाने भावनेच्या भरामध्ये एक दिवस सभेमध्ये घोषणा केली आणि उद्या रामाला राजा करणार म्हणून जाहीर केलं. सासऱ्याला दिलेल्या वचनाप्रमाणे मला सांगा घोषणा कोणाची व्हायला पाहिजे होती? बोला बोला बोला. भरताची व्हायला पाहिजे होती, कारण कैकईचा पुत्र कोण आहे? भरत आहे. घोषणा भरताची व्हायला पाहिजे होती. झाली कोणाची? रामाची घोषणा झाली. पण आता इथं फार मोठं सजन हो, इथे फार मोठा आघात त्या रघुकुळावर येणार होता. कोणता? ऐका लक्ष देऊन. आजही तुमच्या आमच्यासारखं कुळ रघुकुळाचं सजन हो. सूर्यवंश जसा तुमच्या आमचे जसे वंश तसा त्यांचा वंश, पण आजही तो रघुवंश एवढा पूजनीय काय. त्या रघुवंशातल्या प्रत्येक राजाला आपण आपल्या हृदयामध्ये स्थान का दिलंय त्याचं कारण आहे का सज्जन हो? एकच टायटल आहे, फक्त एकच कारण आहे त्याचं. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई परवचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन मागे घ्यायचं नाही. ही रघुकुळाची परंपरा होती सज्जन हो. आता मला सांगा, वचन दिलं होतं सासऱ्याला दशरथ महाराजांनी भरताला राजगादीवर बसवेल म्हणून, पण घोषणा कोणाची केली? रामाची केली. ना आता जर रामाला राजगादीवर बसवलं तर सासऱ्याला दिलेलं वचन मोडलं का राहिलं? बोला. मोडणार का? नाही मोडणार? मोडणार. आणि जर वचन मोडलं ना सज्जन होतं, आतापर्यंतची रघुकुळाची परंपरा धुळीला मिसळल्याशिवाय राहणार नव्हती. हे ध्यानात घ्या. ही बातमी ज्या वेळेला कैकईला कळाली ना, घराची मालकीन जी असते ना सज्जन हो, घराचं सगळे सूत्र आपल्या हातात ठेवत असते. कैकईच्या लक्षात आलं, मंथरेच्या करवी तिला कळालं की राम राजा होणार आहे आणि दशरथ महाराजांनी सगळ्या लोकांना वचन दिलंय म्हणून. कैकईच्या लक्षात आलं माझ्या बापाला बी काही वर्षापूर्वी महाराजांनी वचन दिलंय आणि जर राम राजा झाला तर आता मात्र अनर्थ होणार, वचन मोडल्या जाणार. अरे ज्या वचनासाठी शिबी राजानं आपल्या मांडीचं मांस कापून तराजूत टाकलं आणि कबुतराचे प्राण वाचवले, अरे ज्या वचनासाठी दधीची ऋषीने आपल्या छातीचा सापळा काढला आणि इंद्राला वज्र म्हणून दिलं, अरे ज्या वचनासाठी राजा हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दिलेलं राज्य जागृतीमध्ये दिलं, अरे स्वतःच्या पोटचं पोरग जाळण्यासाठी पुरण्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागली सज्जन हो. कशासाठी? रघुकुळाचा एक फक्त दिलेलं वचन पाळण्यासाठी. आणि ती पवित्र परंपरा धुळीला मिसळणार आहे. कैकईच्या लक्षात आला एका सज्जन हो. कैकईनं जड अंत करणार निर्णय घेतला. कैकई सारखं प्रेम रामावर कुणाचंच नव्हतं सज्जन हो, कुणाचंच नव्हतं. पण कैकईला निर्णय घ्यावा लागला. कैकईला माहिती होतं मी जर रामाला वनाला पाठवलं ना सज्जन हो, राम जर वनाला गेला तर कैकईला माहिती होतं मला माझ्या अंतकरणाला किती वेदना होणार आहे. पण ते रामाचा वियोगाचं दुःख तिने पचवलंय का? पहिली गोष्ट, राम जर वनाला गेला
तर राजा दशरथाचा मृत्यू होणार आहे. अरे मासुळी जशी पाण्याशिवाय राहू शकत नाही, दशरथ महाराज रामाशिवाय राहू शकत नाही, हे तिला माहिती होतं. तिच्यापेक्षा आणखी जास्त कुणाला माहिती असणार आहे? पट्टराणी होती कैकेयी राजा दशरथाची सज्जन होऊन. राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू, आणि राजा दशरथाचा मृत्यू होणं म्हणजे आपल्याच हाताने आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार आहे. वैधव्याचं दुःख आपल्या जीवनात येणार आहे आणि सगळ्या जगाचा कलंक आपल्या मस्तकावर आपल्याला घ्यावा लागणार आहे. हे कैकेयीला माहिती असून सुद्धा कैकेयीने सज्जन हो हे सगळे जगाचा कलंक आपल्या मस्तकावर धारण केला. आपल्या प्राणप्रिय असणाऱ्या पुत्र रामाचं वियोगाचं दुःख सहन केलं, आयुष्यभर वैधव्याचं दुःख सहन केलं. हे जगाला माहित नाही सज्जन हो कशासाठी केलं? रघुकुळाची परंपरा वाचवण्यासाठी केलं. हे जगाला माहिती नाही, हे फक्त रामाला माहिती आहे. तुमच्या आमच्यासारखी माणसं सज्जन हो तिला दोष देऊन मोकळे झाले, पण माझ्या रामजीनं म्हणावं त्या दुर्जन असलेल्या कैकेयीचे माझ्यावर उपकार आहेत, उपकार. आजही सज्जन हो देवावर उपकार आहेत दुर्जनाचे, संतांवर उपकार आहेत. संतांनी म्हणावं दुर्जनांनी आमच्यावर उपकार केलेत. म्हणून तो वंदन करत असताना सुद्धा आपण वंदन करताना म्हणतो पहिलं सज्जनाला नाही, कोणाला वंदन? दुर्जनम प्रथमम वंदे. थोडासा लाईट विकू द्यायचा, आवाज खायला लागले ते. सज्जनम तदनंतरम